not okay. All I want, and I pray, all I need. नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. ब्लॉग विश्रीमध्ये मी श्रीकांत आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. तर आज आहे तारीख 9 जून आणि वार आहे संडे. तर मित्रांनो, आता पावसाचे दिवस चालू झालेले आहेत. तुम्ही 2-3 दिवसापासून बघताय. मध्ये फक्त 2च दिवस पाऊस झाला आहे. हा तर फक्त ट्रेलर आहे आणि अजून तर खूप मोठे पाऊस व्हायचे पुढे. पण 2 दिवसाच्या पावसामध्येच तुम्ही बघितलं असेल तर बरेचसे रस्ते ब्लॉक झालेले आहेत. गुडघ्या एवढं पाणी साठलेलं आहे आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक हे प्रचंड होत आहे. म्हणजे आता काम कसं करायचं, तर यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवत आहे खास तुमच्यासाठी. कारण मी बघतोय म्हणजे स्क्रीनशॉट पण भरपूर फिरत आहेत. 10-10 किलोमीटरच्या बुकिंगला 2-2 तास लागत आहेत. 20 किलोमीटरच्या बुकिंगला 3-3 तास लागत आहेत ड्रॉप करण्यासाठी. सर्च तर मोठ्या प्रमाणात लागते, म्हणजे डबल ट्रिपल प्राईस पण भेटते. परंतु जर सिटी ठिकाणी, म्हणजे आउटसाईड सिटी ठीक आहे, पण एकदम सेंट्रल ऑफ सिटी जे के झालं, विमाननगर झालं, वाघोली झालं, पेठ एरिया झालं, स्वारगेट, कात्रज, बऱ्याचशा म्हणजे जिथं छोटे रस्ते आहेत तिथे तर एवढं प्रचंड असं ट्रॅफिक होते. छोट्या छोट्या चौकांमध्ये चारही बाजूने सगळ्यांनाच पटकन घरी जायचं असतं, त्याच्यामुळे सगळे रस्ते ब्लॉक होत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आत्ता गाडी चालवायला खूपच त्रास होत आहे. आणि बुकिंग आहेत, पण एक बुकिंग कंप्लीट करण्यासाठी जर 2-2, 2.5, 3-3 तास लागत असतील तर त्याला काही अर्थ नाही. कारण आपण फिजिकली पण याच्यामध्ये दमून जातोय, मेंटली पण दमून जातोय. आणि त्याच्यासाठीच आजचा व्हिडिओ बनवतोय की काम कसं करायचं पावसाच्या दिवसांमध्ये. कारण पाऊस तर अजून 2 दिवस झालं, 2-3 दिवसापासून पाऊस पडतोय. त्याच्यामध्ये तुम्ही जर एअरपोर्टची बॅक साईड बघाल तर धानोरी लोहगाव रोड तो तर पूर्णपणे बंदच करून ठेवलेला आहे. कारण गुडघ्या एवढं पाणी तिकडं साठलेलं आहे. वाघोलीवरून जर विमाननगरला यायचं म्हटलं तर 1-2 तास लागत आहेत, जे की फक्त 5 ते 6 किलोमीटर आहे. आणि बाकीच्या ठिकाणी पण बऱ्याचशा ठिकाणी ट्रॅफिक आहे. तर तुम्ही पण एक काम करा, आता आपल्या व्हिडिओच्या खाली कुठे कुठे पाणी साचतं, कुठे कुठे ट्रॅफिक जास्त मोस्टली होतं, तर ते ठिकाण म्हणा किंवा तो रोड म्हणा जर मेन्शन करून खाली टाकला तर बऱ्याचशा आपल्या ड्रायव्हर भावांना त्याचा उपयोग होईल, की जेणेकरून बुकिंग तिकडचं घेणं टाळतील. कारण बुकिंग ज्यावेळेस आपल्याला येते सर्च असतो 2 पॉईंटच्या पुढेच. काल तर 2.9, 3 पॉईंटपर्यंत सर्च होता. तर पण वेळ बघाल तर खूप लागतोय ट्रिपसाठी. तरी आता म्हणजे पहिली तरी पण परिस्थिती वेगळी होती, की पहिलं कसं फक्त ट्रिप यायची, कुठं जायचं आहे, कुठून पिकअप आहे, हे काही म्हणजे कुठलाच ॲड्रेस त्याच्यामध्ये मेन्शन केलं नसायचं. टायमिंग किती लागेल, पैसे किती लागतील. परंतु आत्ता ह्या ओला उबरने ॲप्लिकेशन त्यांचे अपडेट केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण डिटेल्स दिसतात. म्हणजे पिकअप किती लांबून आहे, पिकअपसाठी किती वेळ लागेल, ड्रॉपसाठी किती वेळ लागेल, किती पैसे भेटणार आहेत, या सगळ्या गोष्टी भेटतात. ट्रॅफिकचं टायमिंग किती आहे, तर या सगळ्या डिटेल्स असतात. तर आपण पण थोडंसं स्मार्ट वर्क केलं पाहिजे याच्यामध्ये. आपण काय बघतो, पैसे बघतो वरती 800-900 रुपयाची बुकिंग आहे, पण त्यासाठी टायमिंग पण किती लागणार आहे ते पण बघणं खूप गरजेचं आहे. मी तर म्हणेल फक्त म्हणजे माझी कामाची पद्धत लोकलमध्ये जरी मी करत असलो तरी पण मी फक्त शॉर्ट ट्रिप करतो, लॉंग ट्रिप अजिबात घेत नाही. जर तुमची 20 किलोमीटरची ट्रिप असेल, त्याला 2.5-3 तास लागत असेल तर त्या ट्रिपचा काही एक फायदा नाही. त्याच्यापेक्षा मी फक्त 5 किलोमीटरच्या आतल्या ट्रिप घेतो, त्या पण सर्चमधल्या. कारण तुम्ही पीक हावरमध्ये म्हणजे सकाळी 8 नंतरच चालू होतं, 8 ते 11 वाजेपर्यंत प्रचंड ट्रॅफिक आहे. तुम्ही युनिव्हर्सिटी चौक जर बघाल तिथं मेट्रोचं काम चालू असल्यामुळे तिकडं तर जाणं म्हणजे खूपच अवघड झालेलं आहे. त्याच्यानंतरनं सकाळी बरेच असे चौक आहे किंवा अंडरपास आहेत, त्या ठिकाणी भरपूर ट्रॅफिक होतं, तिथं आपल्या अर्धा तास वेस्ट होतो. तर या ट्रॅफिकला अवॉइड आपणच करायचं आहे, आपणच थोडं स्मार्ट वर्क करायचं आहे. ठीक आहे, पैसे किती पण दाखवू द्या, परंतु त्याच्यासाठी लागणारं कष्ट, टायमिंग पण जास्तच असणार आहे. त्याच्यामुळे त्या ट्रिप अवॉइड करू द्या. लोकांना अर्धा 1-1 तास बुकिंग करतात, त्यांना गाड्या आता सध्याच्या कंडिशनला भेटत नाहीत. कारण बऱ्याचशा गाड्या ह्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या असतात. बरेचसे ड्रायव्हर भाऊ घरात झोपून असतात, कारण म्हणतात की ट्रॅफिकमध्ये काय काम करायचं, म्हणजे एक ट्रिप करायला 2-2, 3-3 तास लागत असतील तर ते काय कामाचं नाही. असे पण बरेचसे जण घरीच असतात, त्याच्यामुळं गाड्या काय भेटत नाही. सर्चाच खूप लागलेला असतो आत्ता. कारण संध्याकाळी तुम्ही परत बघाल तर 4-4:30 नंतरच संध्याकाळी 8 वाजेपर्यंत खूप ट्रॅफिक आहे, भयंकर ट्रॅफिक. आणि रेट पण तसे हाय आहेत. परंतु ट्रिप कुठल्या घ्यायच्या, काय करायचं हे पूर्णपणे आपल्यावरती डिपेंड आहे. आपल्याला काम कसं करायचं आहे, म्हणजे ज्या पण वेळेस तुमचा
लॉग इनचा टायमिंग असेल XYZ, तुम्ही सकाळी करताय, तुम्ही 9-10 वाजता करताय, काही पण असू द्या, किंवा संध्याकाळी लॉग इन करताय, तर सगळ्यात अगोदर लॉग इन करायच्या अगोदर तुमचं जे म्हणजे जिथून तुमचं स्टार्टिंग पॉईंट आहे, जिथून तुम्ही स्टार्ट करताय, तुमचं घर असेल किंवा काही असेल, तिथून पहिल्यांदा आपल्याला गुगल मॅपमध्ये पूर्णपणे पुण्याचं म्हणजे चारी बाजूने जे काय असतील तिकडे सर्च करायचं आपल्याला अगोदर, लोकेशन टाकून टायमिंग किती लागतो काय होते, याच्यानंतरच आपल्याला बुकिंग म्हणजे लॉग इन केल्यानंतर बुकिंग ॲक्सेप्ट करायचे आहेत. जर समजा आता मी बाणेरमध्ये थांबलोय, मला एअरपोर्टची ट्रिप पडली, मला जर 1.5 तास 1.25-2 तास लागत असेल, तर म्हणजे दाखवताना तर 1.5-1.25-2 तास होतं, पण त्याच्यामध्ये परत अर्धा तास हा इन्क्रीज होतच असतो. पुढे जाऊन ट्रॅफिक जास्त होतं. त्याच्यामुळे जेवढं पण आपण स्मार्ट वर्क करता येईल, म्हणजे जे आपण पुण्यातले जेवढे पण प्लेसेस आहेत तिकडे आपण सर्च करायचं अगोदर, जेवढं टायमिंग मॅक्झिमम टायमिंगच्या बुकिंग उचलणं अवॉइड करा. कारण आता आपल्याला टायमिंगसुद्धा तिथं दाखवलं जातो की समजा 20 किलोमीटरचे बुकिंग आहे तर तुम्हाला 1.5 तास लागतोय, तर 1.5 तासाचे परत 1.25-2 तास किंवा 2 तास पण होऊ शकतात. त्याच्यामुळं जास्त टायमिंगच्या बुकिंग अवॉइड करायच्या. मॅक्झिमम छोट्या छोट्या ज्या बुकिंग असतात त्याच्यामध्ये आपला खरंच खूप फायदा असतो. 20 ते 25 रुपये पर किलोमीटरसुद्धा त्याच्यामध्ये पैसे भेटतात. तुम्ही जर 7 किलोमीटरचे बुकिंग केली तर जवळजवळ 140-150 रुपये पण भेटतात तुम्हाला. तर त्याच्यामुळे जेवढ्या छोट्या छोट्या बुकिंग करतात, आणि छोट्या बुकिंगचं टायमिंग पण लवकर जातं. पिकअप एक 4-5 मिनिटामध्ये पिकअप झाला, 15-20 मिनिटामध्ये ड्रॉप झाला, तर ह्या ट्रिप आपल्याला कधी पण परवडतात. परंतु जर 15-20 किलोमीटरचे बुकिंग असेल, पिकअपला 5-7 मिनिट गेले आणि ड्रॉपला परत तुमचे 20-25 मिनिट गेले, आणि त्या बुकिंगचे जर आपल्याला 300-350 भेटत असेल, तर शेवटी छोट्या छोट्या ट्रिपच आपल्याला प्रॉफिटेबल ठरणार आहेत. म्हणून छोट्या छोट्या ट्रिप जास्तीत जास्त ॲक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला असं वाटतं की छोट्या ट्रिपनी बिझनेस होत नाही, पण छोट्या ट्रिपनी पण बिझनेस होतं. तुमचं टायमिंग वाचतं, जास्त ट्रिप होतात. आणि मोठ्या ट्रिपनी तुम्ही एखाद्या चौकात अडकला तर तिकडे अडकूनच बसताय. म्हणतो हायवे टू हायवे बुकिंग घ्यायच्या. आता जसं की माझा कालचा एक्सपिरियन्स सांगतो मी तुम्हाला. तर मी तर म्हणजे शिवाजीनगर क्रॉस करून जातच नाही. मी फक्त औंध, बाणेर, वाकड, हिंजवडी, इकडे रावेत बिवेत ह्या साईडच्या ट्रिप घेतो. मी अजिबात सिटी एरियामध्ये जातच नाही. तर काल जवळजवळ म्हणजे बावधानच्या तिकडे कुठेतरी हायवेवरतीच 1-2 लेनमध्ये पाणी साठतं, त्याच्यामुळे फक्त एकच लेन वर्किंग करते. आणि बावधानचं जे ट्रॅफिक होतं ते जवळजवळ वाकड ब्रिजच्या पण म्हणजे भूमकर चौकापर्यंत ट्रॅफिक त्याचं चालू म्हणजे लागलेलं होतं. त्याच्यामुळे हायवे टू हायवेसुद्धा बुकिंग करणं खूपच अवघड झाले. कारण मी जस्ट सर्च केलं तर 20 किलोमीटरच्या बुकिंगला 1.25-2 तास दाखवत होतं हायवे टू हायवे. तर मग अशा बुकिंग घ्यायच्या का नाही घ्यायच्या हे सगळं आपल्यावरती डिपेंड आहे. स्मार्ट वर्क केलं तरच पैसे भेटणार आहेत, नाहीतर जी बुकिंग येईल ती उचलत राहिलं आपण तर आपला टाईम पण खर्च होणार आहे, गाडीचं पण म्हणजे CNG वगैरे पण जास्त लागणार आहे, आणि त्याच्यामुळं बिझनेस पण हा एकदम आपला कमीच होणार आहे. तुम्ही ज्या ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असताल तिथे भरपूर ड्रायव्हर लोक अपडेट टाकत असतात, किंवा तुमचे आता ह्या बिझनेसमध्ये आहेत तर ड्रायव्हर लोक 100% तुमचे फ्रेंड्स पण असतील. तर प्रत्येकाला अपडेट देत राहणं पण गरजेचं आहे तेवढंच. एखाद्या ठिकाणी जास्त ट्रॅफिक असेल तर इकडे येऊ नका किंवा इकडच्या ट्रिप घेऊ नका, अशा बऱ्याचशा ग्रुपमध्ये मेसेज फिरत असतात. किंवा तुमच्या मित्रांना तुम्ही पण अपडेट, तुम्हाला जर काही जाणवलं तर आपण पण दुसऱ्यांना सांगायचे. आणि किंवा दुसरे पण लोक जे कोणी असतील त्यांनी पण तिसऱ्याला सांगायचं आहे. म्हणजे असं जर आपणच आपल्याला मदत केली तर 100% त्रास जो होणार आहे पुढं आपल्याला तर तो थोडासा कमी होण्याची शक्यता आहे. नाहीतर अशी जर मेंटॅलिटी घेऊन चाललो, जाऊ दे ट्रॅफिक आहे, मी तर अडकलो ट्रॅफिकमध्ये, अजून पण बाकीचे येऊ देत, तर असं नाही करायला पाहिजे. जिथं जिथं ट्रॅफिक असेल, जिथं जिथं पाणी साठले, ज्या ज्या चौकांमध्ये ब्लॉक झाले, अशा ठिकाणची माहिती आपण आपल्या ड्रायव्हर भावांना देणं खूप गरजेचं आहे. आताची परिस्थिती अशी आहे, मुंबईवरून जे इंटरसिटी करतो म्हणजे जे इंटरसिटी करतात, मुंबईवरून पुण्यामध्ये येण्यासाठी 2-2.5 तास लागतात. आणि जर ड्रॉप चुकून एखाद्याचा वाघोली, कोंडवा, कात्रज म्हणा किंवा हडपसर, हंडेवाडी इकडच्या साईडचं जर ड्रॉप असेल तर पुण्यातूनच त्यांना ड्रॉप करेपर्यंत 2-2.5 तास जातात. म्हणजे मुंबईपासून पुण्याची बुकिंगसुद्धा आता 5-5.5-6 तासापर्यंत जाते, जे की डबल टायमिंग झालेलं आहे. आणि इंटरसिटी करणाऱ्यांना तर पैसे तेवढेच भेटतात. लोकलमध्ये तरी सर्च बऱ्याच ठिकाणी आता पावसामुळे चालू होतं, त्याच्यामुळे इथं तरी थोडासा लोकलमध्ये फायदा होतो. फक्त फायदा कसा करायचा हे आपण आपल्यावरती सगळं डिपेंड आहे.
तर म्हणेल ज्यावेळेस आपल्याला बुकिंग येते त्याचे पैसे बघण्यापेक्षा तुम्ही पहिल्यांदा टायमिंग आणि लोकेशन बघा. जर टायमिंग जर 1 तासाच्या पुढे म्हणजे कमीत कमी एका किलोमीटरसाठी जर 3 मिनिट लागत असतील तर ते ठीक आहे, परंतु एका किलोमीटरसाठी जर 5-5, 6-6 मिनिट लागत असतील तर ही ट्रिप परवडणारी नाही. त्याच्यामुळे पैसे बघण्यापेक्षा टायमिंग आणि लोकेशन बघणं तेवढंच गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याला काहीतरी फायदा होईल. नाहीतर ट्रॅफिकमध्ये कुठं जर अडकाल तर बिझनेस पण आपला जो काय डेलीचा होतो त्याच्यापेक्षा पण तो डाऊनच होणार आहे. दुसरी गोष्ट, वायपर आपले गाडीचे चांगले असणं गरजेचं आहे. आता माझेच खराब झालेत, मी आज चेंज करून घेणार आहे. कारण पावसाचे दिवस आहेत. आपल्याला जर पावसाचे दिवस आहेत आणि विजिबिलिटी आपल्याला एकदम ओकेमध्ये पाहिजे, म्हणजे आपली काच एकदम क्लीन होईल असे वायपर पाहिजेत आपले. त्याच्यानंतर ॲक्सिडेंटचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे. ब्रेकडाऊन म्हणा गाड्या, किंवा पाण्यामध्ये गुडघ्या एवढंभर पाणी साठते, त्याच्यामध्ये जर गाडी घालत असाल तर विचार करणं गरजेचं आहे तेवढं पुरतं. कारण आतमध्ये जाऊन बऱ्याचशा गाड्या चे टायर पूर्णपणे पाण्यात असतात. आपण डेअरिंग करून जातो, पण जर गाडी वगैरे बंद पडली तर त्याचा त्रास परत आपल्याला सहन करावा लागणार आहे. त्याच्यामुळं कुठल्या पाण्यात गाडी घालायची ते सुद्धा विचार करूनच घाला. परत ॲक्सिडेंटपासून सावध राहा. कारण पावसाचे दिवस आहेत, कोणी कसं होईल. आपण जरी सरळ चाललो तरी बाजूच्या लेनचा कसा आडवा होईल, कारण माझ्यासोबत तसंच झालं आहे. कधी आडवा होईल ते सांगू शकत नाही आपण. म्हणजे आपण किती पण सरळ असलं तरी पुढचा मागचा कसा येतोय यांचीच भीती वाटायला लागली आजकाल. तर ठीक आहे, एवढीच माहिती तुमच्यासोबत मला शेअर करायची होती. जिथे जिथे पुण्यामध्ये ट्रॅफिक होते, पाणी साठते, रस्ते ब्लॉक आहेत, सगळ्यांनी प्लीज कमेंट टाका, आणि म्हणजे जेणेकरून सगळ्यांना आपल्याला समजेल आणि सगळ्यांचा फायदा होईल. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.